हा हा ओके एक नंबर. एवढं मला खायला भूक लागल्या होय. पाऊस यायला लागला, भीती वाटायला लागल्या. काय अवघड आहे सगळं. काय पाऊस येणार काय. एक अशी माणसं आहेत आणि एक तिथं माणसं आहेत. म्हणजे इथले व्यवसाय पण बघा आणि तिथले व्यवसाय पण बघा. ही त्यांची लेख म्हणते बघा, पप्पा आमचं मानतात नसते. खोटं बोल नकोस. पप्पा असं म्हणतात करून दाखवलेच होय. कुठली पण गोष्ट बहिणीला दाखवल्याशिवाय की नाही आनंदच होत नाही. होय काय. नवीन कुठली पण गोष्ट घेऊ दे. चला आता चालूया आम्ही चिंचणीला. अर्धवट राहिलेला प्रवास पूर्ण. आत्तीला ऍडमिट केल्यामुळे आमचा प्रवास अर्धवट राहिलेला. त्यामुळं 2 दिवस राहून आम्ही सासरवाडीत चिंचणीला चालू. चिंचणीतनं मग घरला जायचं देवाच्या पायानं. आणि सगळेजण आवरल्यात आता. पोरी सगळ्या गाडीवर जाऊन बसल्यात. स्नेहल पण आले आमच्या संकट चिंचणीला. आणि आत्तीला ऍडमिट केलं होतं. अचानकच आम्ही सगळं पॉइंट्स कॅन्सल केलं आमचं. सोगल वगैरे तुम्हाला सांगितलेलं की छान छान पॉइंट्स बघणार आहे आम्ही, पण सगळं कॅन्सल केलं. आणि तिथं मिरजेमध्ये येऊन आत्तीला आम्ही ऍडमिट केलं होतं. त्यामुळे सगळंच बोंब झाली. त्यामुळे तसंच एका चिंचणीला जाऊन न जाता घराकडे जायचं नसतंय. त्यामुळं इथं आत्तीची तब्येत सुधारली आहे. आत्तीला घराकडे नेलंय. त्यामुळे आता आम्ही चाललो इकडं चिंचणीला. परवाच आत्तीला घरला नेलं. 1 दिवसच ठेवलं तरी मग 1 दिवस मध्ये आहे त्यामुळं थांबलो. आणि आज जायचं आहे चिंचणीला. म्हणजे रविवारी दर्शन घ्यायचं आहे. रविवारी किंवा मंगळवारी दर्शन घ्यायचं असं चिंचणीचं. मग चला आता चाललोय. हा त्यांना सोडून चाललोय बघा आम्ही. तिने येणार आहेत उद्या, नाही तर आणि लोक आम्हाला कमेंट करतात त्यांना का सोडून गेला म्हणून. होय की नाही. उद्या पाठच येणार आहेत. आमचा स्वीकार केला कामाला. 4-12 आहे. आता आम्ही चाललोय. आज वस्तीचा प्लॅन आहे आमचा. हा या उद्या सकाळी लवकर. चला टाटा. हा ओके एक नंबर. एवढं मला खायला भूक लागल्या होय. हा या बसा. वातावरण एवढं छान झालंय म्हटलं काय तर पाहिजे. हा चला बसा जाऊया. पुढे देऊया मेंबरांना आपल्या खायला. चला आता चिंचणीत जाऊनच एक होता. आता मोबाईल काय लवकर काढत नाही. चिंचणीत गेला आता जाऊया. मंडळी वातावरण एवढं भयानक झाले ना बघा. म्हणजे अक्षरशः सगळीकडे अंधार पडलाय. आणि बघ विजा सुद्धा व्हायल्यात आणि पाऊस यायला टेम टेम. माया काय चिंचणी राहिले फक्त 10 किलोमीटर राहिले तेवढंच. पाऊस यायला लागला, भीती वाटायला लागल्या. काय अवघड आहे सगळं. काय पाऊस येणार काय. वातावरण झालंय. आणि काय सगळं कुठं पण जाताना जरा त्रास होतोय त्याच्या मारे. मी बघूया तर पाऊस आला तर बघूया, नाही तर अवघड आहे. थांबायचं पण अवघड आहे. कुठं जागा नाही आहे. पुढं खूप काळं झाले. काळं बघा पुढं. हे बघा हे पूर्ण काळं झाले. चिंचणी झालोय आम्ही आता फायनली. वेळ झालाय 7-7:30 वाजले असतील. आणि लिंब नेसायचं आता. तिथं नदी दिसते तुम्हाला. त्या नदीमध्ये आता आंघोळ करायची, लिंब नेसायचा. आणि कसं आहे एक लोक पौर्णिमाला येत असतात, तिने नेसत नाहीत. मग आम्ही वर्षातून एकदा येतो. त्यामुळे वर्षातून आम्हाला हा लिंब हा नेसावाच लागतो. आता तिथं आहेत तरी नशीब आहे आमचं लिंब नेसवणारे आहेत. आता आमच्या इथं मॅडम त्यांनी हे घालायचं मोतीपोवळं, परत नारळ वगैरे. आता तिथं जायचं, नदीची पूजा वगैरे करायची आणि मग आपण आंघोळ करायची आणि लिंब नेसायचं. चला. ए बाई ओ पप्पा तिला घ्या जरा. तर झाला फायनली सौंदतीवरून चिंचणी पूर्ण झाला. आपले लिंब नेसून झाला. अजून दर्शन बाकी आहे. दर्शन झाले बाकी आहे. आता माझ्या चिंचणीच्या देवीपाशी जाणार, तिथं दर्शन घेणार आम्ही. भूक लागल्या पहिला जेवणार आणि मग दर्शन घेणार. काय पहिला दर्शन घ्यायचं जेवायचं. पहिलं दर्शन घेऊया. हां पहिला दर्शन घ्यायचं जेवायचं. पोरं भुक्यावर आता. आणि सगळं चांगलं झालं, मस्त झालं. लिंब पण इथं गर्दी नाही आज. त्यामुळं उद्या रविवार असते. उद्या रविवार खूप गर्दी असते. त्यामुळे आज लिंब नेसलाय. आमची सगळी मंडळी परत आंघोळ करायला गेले तिकडं. पप्पा आम्हाला शॉवर पण चालू करून देतो. मामालाही भारी तिथलं. म्हणजे तिथं पाणी हे करून इथं वर जाऊन आणि शावर चालू करायला लागलं. शावरवर आंघोळ करणार. तिथले मामा म्हणलेत मुलांचं पाय घसरेल, त्यामुळे तुम्हाला तिथनं थोडं आंघोळ करून या. एक अशी माणसं आहेत आणि एक तिथं माणसं आहेत. म्हणजे इथले व्यवसाय पण बघा आणि तिथले व्यवसाय पण बघा. आणि हे कसं चिंचणी म्हणजे जरा थोडंसं महाराष्ट्र हे आहे ना, म्हणजे मराठी बोलते तिथे चांगली. तर आता काय करायचं,
झालं आपलं. झालं लिंब नेसून झालं. हां सगळं आवडलं की जायचं दर्शनाला. इथं कसं असते लिंब नेसतात किंवा नदीमध्ये आंघोळ का करतात तर मंदिरात जाण्यापूर्वी हे सगळं करायला लागते. कारण आपलं मन आणि शरीर शुद्ध होते. त्यामुळं इथं नदीवर आंघोळ करून मग मायक्का चिंचणी या देवाला म्हणजे सौंदतीला म्हणा किंवा चिंचणी देवाला तिथं पण आणि इथं पण नदीमध्ये आंघोळ करूनच किंवा कुंडामध्ये, तिथं सौंदतीमध्ये कुंड आहे आणि इथं नदी आहे, इथं आंघोळ करूनच आपल्याला चिंचणीच्या दर्शनाला जायला लागते. आता इथं अनेक गर्दी व्हायला लागल्या, आता थोडी थोडी यायला लागल्यात. म्हणजे जसं वेळ मिळेल तसं येतात. कारण की उद्या रविवार आहे, रविवारी लई गर्दी असते इथं. आणि कडुलिंब का नसतात तर कडुलिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणारी तत्व असतात. त्यामुळे ते कडुलिंब नेसण्याची परंपरा आहे. आपल्या ह्या परंपरांना भरपूर मोठा इतिहास आहे. त्यामुळं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण ह्या परंपरा जपायच्या आहेत. आता झालं आहे आमचं इथं चांग भलं चांग भलं आली आपली आला पाहिजे नावानं चांग भलं. चिंचणी मंदिरामध्ये आम्ही एंटर झालो आहे. हे बघा मायक्का चिंचणी मंदिर. रात्री असं दिसते, सकाळी सुद्धा दाखवतो तुम्हाला. चांग भलं. चला चलो हात मायक्का देवी नावानं चांग भलं. बजरंग बली की जय. ओम नमः शिवाय. आज गर्दी नाही त्यामुळं आमचा चान्स लागला आहे. निवांत दर्शन होते बघा. असं दर्शन केलेलं मला तर खूप आवडते. गर्दी नाही काय नाही. हे चिमणे मायक्का देवी नावानं चांग भलं. तू माझं काढ, मी तुझं काढतो. तसं तर शूट घ्यायला चालत नाही, पण आज गर्दी नाही त्यामुळं इथं जिथून मुखदर्शन घेतात तिथून मी तुम्हाला हे दाखवतो. इथून तुम्हाला देवी दिसते बघा. दर्शन झालं, आता जेवायला जायचं आहे. भूक लई लागल्या भयानक आहे की नाही. पियू हे आमची पियू लई दमवल्या बघा. इथे गेल्या बघ पियू, इकडे गेल्या पियू. आमची पियू एक लई दमवायला आल्या. नाही आली. डोळा चुकवून बघा ही एक मंदिराला फेरा करून आली, शोधून आणलं हिला. अशी करते आमची पियू. तर हे आतून तुम्ही मंदिर बघू शकताय. मायक्का चिंचणी भव्य दिव्य असं मंदिर आहे. आता हे मंदिर बघून आम्ही जाणार आहे आता जेवायला, म्हणजे महाप्रसाद घ्यायला. नशिबात असला की महाप्रसाद मिळतोय. महाप्रसाद मिळाला आम्हाला. भूक लई लागले सगळ्यांनी आणि बरोबर 10 मिनिटं कमी येत नव्हता, तेवढ्यात महाप्रसाद मिळाला आपल्याला. 5 स्टारच्या हॉटेलला सुद्धा मागं पडतोय असा महाप्रसाद असतोय. हे बघा महाप्रसाद खाऊन मस्तपैकी पोट भरले आणि आता चाललो आहे. आता आज वस्तीचा प्लॅन आहे त्यामुळे आता खोली बघायला चाललो आहे. आता आपली खोली कुठं आहे बघायला पाहिजे. हो इथं खोली आहे आपली. दिवसभर महाप्रसाद चालू असतोय त्यामुळं 9 वाजेपर्यंत असतोय. 9 वाजेपर्यंत तुम्ही कधी पण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकताय. म्हणजे आलं तरी पण पोटाला सगळी सोय आहे. मंडळी जेव्हा खूप गर्दी असते ना किंवा ते तिथं शिड्या दिसतात बघा, त्या शिड्यापासून त्याच्या वर तिथं देवळ्या दिसतात, तिथंसुद्धा रांग आहे. म्हणजे दर्शनाची रांग, म्हणजे एवढ्या लांबून दर्शनाची रांग येत्या. तिथं जवळजवळ 3-4 कॅटेगरी आहेत तिथं काय म्हणजे ब्लॉक आहेत त्याच्यामागं. परत ह्या साईडला पण आहे इकडं. परत ह्याचं पूर्ण मंदिराच्या बाजूने आहेत बघा. हे बघा इथं वर पण आहेत. कुणाचं काय तर कुणाचं काय काय बोंबलायचं. देवाच्या देवळात मेकअपचं काढून बसतात काय बोंबलायचं काय. तिला दाखवालोय काय करून दाखवायलाच होय. कुठली पण गोष्ट बहिणीला दाखवल्याशिवाय की नाही आनंदच होत नाही. होय काय. नवीन कुठली पण गोष्ट घेऊ दे सांगायचं नाही म्हटलं तरी मी सांगते. मेकअप किट आणल्याचं समज हे कसं असते. हे मेकअप किट असते आमच्या इथे हे की नाही का. मेकअप किट असते थोडासा नॉर्मली बाहेर आलं की मेकअप करायला लागतोय. लोकांना काय करायचं समजा की तू मेकअप करत नाहीस. हां थोडं असते थोडं मेकअप. बायकांना मेकअप असल्याची वेळ दिसत नाही व्यवस्थित. मुलांसाठी आणि हे वापरते. हे मुलांसाठी ओडोमास आणले, सगळं घेऊन फिरायला लागतंय आम्हाला. हां तेच की. आणि मंदिरात आज झोपण्याचा अनुभव कसा असेल. मस्त वाटत. तुम्ही काय झोपलायचा. मी कधी झोपलो नाही ते. आम्ही लग्नाच्या आधी येऊन राहत होतो इथं. होय मी लई बारका असताना आलतो एकदम, म्हणजे एकदम मायक्का चिंचणीमध्ये लई बारका असताना मी एकदा राहिलेलो. आम्हाला हा अनुभव हा.
हा तुम्हाला आत्ता आहे आम्हाला आत्ता अनुभव आला लागला आणि माझ्या पोरांना पण आता पहिल्यांदाच अनुभव आला आहे मंदिरात झोपण्याचा. खरं इथं सगळी बघा ही सगळी पण हा आनंद भेटणार नाही. बरोबर आहे की रूम घेता येत्या पण हा आनंद झोपण्याचा मिळणार नाही. देवाच्या दारात एक रात्र काय होईना काढावी. काय म्हणलं रूमचे वगैरे म्हणला तर रूम बाहेर सुद्धा असतात राहायला, पण ज्यावेळी ऑफ सीझन असतोय म्हणजे ज्यावेळी हे नसतात गर्दी नसतात त्यावेळी इथं हे मंदिर आहे इथं आणि मंदिराच्या आतच हे अशा ब्लॉक आहेत. हे असं ब्लॉक आहे, हे असं ब्लॉक आहेत तिकडं, हे अशा ब्लॉक आहेत आणि ह्या आमच्या रूममेट आहेत. तिथं रूम राहणार होतं तिने. हे असे ब्लॉक आहेत. ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही राहू शकताय, कोण तुम्हाला काही हटकण्याचा प्रश्न नाही, काही नाही. हे बघा या साईडला सुद्धा हे बघा हे लांब तिथंपर्यंत आहे. आता हे दिसते ना बघा हे तिथंपर्यंत आहे. परत त्या साईडला सुद्धा आहे असं. त्यामुळं राहायची ऑप्शनला आला तर इथं राहायची वगैरे सुविधा आहे. आणि कांबरून आणि हांतराला जेवढं तुम्ही घेऊन या, महाप्रसाद इथं असतं त्यामुळं देवीच्या दारात तुम्हाला सगळी सोय होते इथं. आणि मायाकांनी एकदम स्वच्छ, मी जसं समजतं तेव्हा तुम्हाला दाखवलं की थोडी अस्वच्छता आहे, असं मायाकांनी कणभरही तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही. कारण की मला खूप आवडते हे देवस्थान, त्यामुळं मला यालासुद्धा इथं भारी वाटते. आणि स्वच्छतेच्या ह्याच्यात जसं मी तिरुपतीत तुम्हाला सांगितलं की तिरुपती भारी आहे, तसंच इथं सुद्धा अजिबात घाण वगैरे नसते. अस्वच्छता नियोजन एक नंबर असते. कुठेही विक्रेते म्हणा इथले काय पण म्हणा एकदम चांगले बोलणार, सगळं चांगलं आहे. त्यामुळं आता आम्ही झाले आता 9, 9:30, 10 वाजले असतील. आता झोपणार आहे आम्ही आणि सकाळी आम्ही आमच्या गावाकडे निघणार आहे. बघू सकाळी झालं तुम्हाला बाहेरनं सुद्धा मंदिर दाखवतो. आता झोपणार आहे आम्ही. चला आता गुड नाईट आणि सकाळी भेटूया. मंडळी सकाळी मागाशीच म्हणलो मी तुम्हाला गुड नाईट, पण आणि तुमच्या समोर आलो. बघा मंडळी कशी झोपल्यात. अरे बायको कुठं आहे माझी? अरे इकडे गेल्या होय. मी म्हटलं मधलं जागा मोठी झाला गेली का काय कुठं म्हटलं. बघा कशी झोपल्यात आणि आमचा पप्पा तेवढं खाली झोपल्यात. पप्पा आमचं माणसात नसतात म्हणत्या बघा, ही त्यांची लेख म्हणते बघा. पप्पा आमचं माणसात नसतं. खोटं बोलू नकोस. पप्पा असं म्हणतात सगळ्यांच्या वेगळ्या म्हणजे माणसात नसतात. पप्पा काय म्हणल्या बघा तुम्हाला. बरं आता आम्ही झोपायला लागलो. सकाळी उठून लवकर जायचं आहे. हां 6ला वाढलं दादा 12 आणि 6ला उठतात. मग 6ला उठे आणि जेव्हा लवकर आपल्या घरला. होय रात्रीचा 1:30 वाजला आहे. मग तुम्हाला गुड नाईट म्हणलेलं, पण झाले कसं या आमच्या 2 मॅडमना मेवणी बैलानं बायकोला झोप लागा ना म्हणून बाहेर चहा प्यायला आल्यात आणि मला फोन केलं तुम्हाला काय पाहिजे काय. मग म्हटलं थांबा कुठे गेला तर बघू म्हटलं. बाहेर आल्यात चहा प्यायला, काय प्यायलात बघू. गुड नाईट म्हणतो आणि सारखं चालू होते कॅमेरा. काय प्यायला होतं, 2 जण प्यायला होते बघा. आम्ही चहा पिलो चहा आणि हळूच पप्पाला पण बोलला. पप्पा पण उठले लगेच आणि यांना पण गार प्यायला लागले. बाहेर आले की झोप लागत नाही काही नाही. एन्जॉय फुल एन्जॉय करायचा. रोज झोपायचा. झालं का आज शेवट दिवस. उद्यापासून कामं आपली चालू. आता सगळी सुट्टी संपली, पोरांची पण सुट्टी संपली आणि सगळेच संपली. तर जाऊया आता, एवढं पिऊया जाऊया आता. आता खरोखर गुड नाईट. आता खरोखर गुड नाईट. उद्या सकाळी भेटूया आता. मंडळी आहे झोप जरा झाली नाही कारण की रात्रभर भाविकांचं येणं चालूच होतं. हिने काय झोपलेली व्यवस्थित निवांत झोपलेली. पडल्या नाकाला बघते मेकअप लावा लागल्या बघा. नाकाला नाक बघ नाक. तर आता फ्रेश झालोय मी. आता परत एकदा दर्शन घेणार आणि गावाकडे जाणार. त्यामुळे आता परत एकदा राऊंड मारणार आहे मी. आता गर्दी नाही एवढी, तर रविवार आहे. आता गर्दी व्हायला चालू आहे. नंबर लागल्यात, सुरुवात झाल्या. पहिला आता दर्शन घेऊया आम्ही. चला आता दर्शन निवांत. एकदा दर्शन घ्यायचं, चहा वगैरे घ्यायचं मस्तपैकी आणि मग पुढचं बघू. मंदिरात झोपण्याचा मंडळी अनुभव खूप भारी होता. म्हणजे बरं वाटलं, जरा शांत वाटतं. झोप झाली नाही पण भारी वाटलं.
कारण असा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला, कारण की पहिला खूप वर्ष अगोदर खूप लहान असताना मी असं मंदिरातून इथं चिंचणीत झोपलेलो. सगळ्यात आवडल्यात मंडळी. बाहेरनं एकदा सकाळचा तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. हे आहे मुख्य मंदिर आणि मायाका देवी हे या देवस्थानाला कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून लाखो भाविक येत असतात. आता सकाळची 6:30 वाजले तरी एवढी गर्दी आहे आणि आज रविवार आहे. आणि इथं यात्रा सुद्धा खूप मोठी असते, म्हणजे बाकीच्या देवाप्रमाणे यात्रा असते आणि अक्षरशः लाखो भाविक इथे येत असतात. त्यामुळं हे मंदिर तुम्ही नक्की बघायला या. आणि एकदम स्वच्छता वगैरे टापटीप आहे. इथं तुम्हाला कुठेही घाण आढळणार नाही, काय नाही, एकदम स्वच्छ, अगदी मन प्रसन्न झालं. चला आता नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता करून मग जायचं आहे. कुर्मापुरी. नाश्ता करायचा, नाश्ता मस्त पैकी हो, आणि एक प्लेट दे की कुर्मापुरी. परीला काय मागवलं नाही काय? परीला परीला पोहे मागवले. पोहे मागवले. ते दर्शन झाले, सगळे आवडलेत आता आणि आता निघाले मी घरी. एक नंबर झालं दर्शन. सौंदर्यवरनं सगळ्या बॅगा इकडे आणलेलो आम्ही आणि आता चालू बस लाईनला बसवणार आणि मी पोरं घेऊन जाणार आणि येणे येणार बसनं. बस नाही टांग टाकांग करत. चला सुट्टीला यायला. चला ब्लॉग तर येईल. बाय बाय.